बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना गेल्या 2 तासांपासून दिल्लीमध्ये भारतीय वायुसेनेच्या तळावरती आहेत। काही वेळापूर्वीच शेख हसीना आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट झाली आहे। तिकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। दरम्यान शेख हसीना यांनी ब्रिटनकडे शरणागतीची मागणी केली आहे। आज रात्री उशिरा हसीना लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना गेल्या 2 तासांपासून भारतात दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी वायुसेनेच्या तळावरती आहेत। काही वेळापूर्वीच शेख हसीना आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट झालेली आहे। तिकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। दरम्यान शेख हसीना यांनी ब्रिटनकडे शरणागतीची मागणी केलेली आहे। आज रात्री उशिरा हसीना लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने खबरदारी घेतली जाते। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 2 तासापासून वायुसेनेच्या तळावरती ते आहेत। मात्र काही वेळापूर्वीच हसीना आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सुद्धा भेट झालेली आहे। एस जयशंकर यांनी सुद्धा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे। बांगलादेशमध्ये अराजकता माजल्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आणि त्यानंतर त्या भारतात दाखल झाल्या। 2 तासापासून त्या वायुतळावरती पोहोचलेल्या आहेत, त्या ठिकाणीच थांबलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच शेख हसीना आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सुद्धा भेट झालेली आहे। बांगलादेशामध्ये सरकार विरोधामध्ये हिंसाचार उफाळून आलेला आहे आणि त्यामध्ये 300 लोक मारले गेले। त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या बांगलादेशमधून भारतात दाखल झाल्या। 2 तासापासून त्या वायुसेनेच्या तळावरती आहेत। या ठिकाणी अजित डोभाल सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। रामराजेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। रामराजे, आत्ताचे अपडेट्स। बिल्कुल, अजित डोभाल यांनी हिंडन एअरपोर्टच्या इथे जाऊन शेख हसीना यांची भेट घेतल्याची आपल्याला माहिती मिळते आणि बराच वेळ त्यांनी चर्चा केलेली आहे। आणि त्याचबरोबर दुसरीकडे एक बैठक पण पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची झालेली आहे। बांगलादेशमधील जी परिस्थिती आहे, सध्या परिस्थिती आहे, त्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर दुसरीकडे अजित डोभाल आणि शेख हसीना यांची पण चर्चा झालेली आहे, कारण NSAची संपूर्ण जो फौजफाटा होता तो आता हिंडन एअरपोर्टमधूनच बाहेर पडलेला आहे। त्यामुळं ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळं भारत बांगलादेशच्या परिस्थितीवर किती बारीक लक्ष ठेवून आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते। परंतु भारत जे आहे ते नेमके इथून पुढे कशी पावलं उचलणार आहेत ते सुद्धा कळणार आहे आणि माहिती हीच मिळते की शेख हसीना आज लंडनला जाणार आहेत। रामराजे, शेख हसीना लंडनला केव्हा रवाना होऊ शकतात किंवा कदाचित त्या भारतामध्ये काही दिवस वास्तव्य करू शकतात की थेट आजच त्या रवाना होण्याची शक्यता आहे? जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे ती म्हणजेच की आजच त्या लंडनला रवाना होणार असल्याची माहिती मिळते। रात्रीच्या सुमारास त्यांचं विमान असल्याची माहिती मिळते, परंतु ते थेट हिंडनहून जाणार का पालम एअरपोर्ट जे आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तिथून जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळं आजच ते भारत सोडणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। निश्चित रामराजे, या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद।